दिवाळी सणासाठी भोरमधील झेंडूचे मळे फुलले। पिवळ्या केशरी फुलांनी शेतीचा परिसर बहरला। यंदा झेंडूला प्रति किलो 100 रुपयांचा भाव। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। पुण्याच्या शिरूरमधील बाजारपेठा फुलांनी सजल्या। दिवाळी सणानिमित्तानं फुलांना मोठी मागणी। फुलांना चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त। जळगावच्या चाळीसगावमधील 81,000 शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार। अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतीचे 101 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। बीडच्या बाजारपेठांमध्ये दिवाळीचा उत्साह। खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी। मात्र यंदा शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट असल्यानं बाजारपेठेतल्या खरेदीवर काही अंशी परिणाम। अकोल्यात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी। विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग। धाराशिवमध्ये दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बाजारात नागरिकांची गर्दी। दिवाळीच्या सणासाठी आवश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी लोक बाजारात। अतिवृष्टीचं सावट असलं तरीही बाजारात गर्दी। बीडच्या आष्टीत दिवाळी निमित्तानं बाजारपेठा सजल्या। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अल्पदरात दिवाळीचं साहित्य देऊ आष्टीतील व्यापारी वर्गाची भूमिका। लातूरमधील बाजारपेठेत फटाक्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। गेल्या वर्षीच्या तुलनेत फटाक्यांचे दर वाढल्याची नागरिकांची तक्रार। रत्नागिरीत 25 वर्षापासून हस्तलिखित दिवाळी अंकांची परंपरा कायम। जनसेवा ग्रंथालयाचा अनोखा उपक्रम। शब्दांकुर नावानं हस्तलिखित दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला। जळगावच्या जामनेर तालुक्यात शेतकऱ्याच्या केळीला कवडीमोल भाव। उत्पादन खर्चही निघणं कठीण। केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। नाशिकच्या मालेगाव बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव आठवडाभरासाठी बंद। बाजारपेठांमध्ये कांद्याला कवडीमोल भाव। ऐन दिवाळीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक। मात्र कांद्याला फक्त 1000 प्रति क्विंटलचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। धाराशिवच्या भूममधील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित। बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रकांत मोरे यांच्या शेतीचं नुकसान। सोयाबीन पुरात गेल्यानं शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी। अमरावतीत 35% शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित। जिल्हा प्रशासनाच्या वितरण प्रणालीवर ताण आल्यानं अगदी दिवाळीच्या तोंडावरच शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप। जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुकं पसरत असल्यानं पिकांना रोगराईचा धोका। कपाशी आणि मकासह तुरीच्या पिकावरही रोगांचा प्रादुर्भाव। धाराशिवमध्ये पूरग्रस्तांसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानचा मदतीचा हात। हळदगाव इथे जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या 140 शिधा किटचं वाटप। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मातेला अलंकार प्रदान। विठ्ठलाला सोन्याचा मुकुट, नामनिळाचा कौस्तुभमणी, हिऱ्याचं कंकण तसेच अलंकार इतर परिधान। तर रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट, वाक्याजोड, तोडेजोड, चिंचपेटी, तांबडी असे अलंकार परिधान। बीडच्या आष्टीमध्ये अद्याप पूरग्रस्त भागाचे पंचनामे न झाल्यानं शेतकऱ्यांसाठी आंदोलन। शेतकरी सुनील जगताप यांचं टाकळसिंग फाट्यावर आंदोलन। तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी। कोल्हापूरच्या इचलकरंजीत जनता बँक चौकात व्यापाऱ्यांकडून रास्ता रोको। रस्त्याच्या मध्यभागी बाजार भरवू नये, कोर्टाच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध। पुणे बाजार समिती राष्ट्रीय बाजार समिती करण्याचा निर्णय। सरकारनं काढला अध्यादेश। अध्यादेशात माथाडी कामगारांना स्थान नसल्यानं नाराजी। भंडाऱ्याच्या परसवाडा उपसरपंचांचा महामार्ग दुरुस्तीच्या मागणीसाठी खापा चौकात आंदोलन। पवन खवास यांचा खड्ड्यात बसून आंदोलन। भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल। येवल्याच्या अंदरसूल गावातील आदिवासी बांधव विविध मूलभूत योजनांपासून वंचित। पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त। सरकारी पातळीवर कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याची रहिवाशांची तहसीलदारांकडे तक्रार। वाशिमच्या मेहकर मालेगाव राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था। पिंपरी सरहद गावाच्या हद्दीत महामार्गावर खड्डेच खड्डे। प्रशासन झोपलेल्या अवस्थेत तरुणांनी स्वखर्चातूनच रस्त्यावरील खड्डे बुजवले। जळगावमधील मुक्ताईनगरच्या वडोदा ते हालखेडा रस्त्याची दुरवस्था। आदिवासी गावांमध्ये जाणारा एकमेव रस्ता असल्यानं नागरिक त्रस्त। नादुरुस्त रस्त्यावरून पायी चालणंही कठीण। प्रशासनाचं मात्र दुर्लक्षच। नांदेडच्या निम्न मानार प्रकल्पात राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न। 3 दिवस चाललेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमधून सहभाग।
परभणीच्या जिंतूरमधील कोक गावात दूषित पाणी प्यायल्यानं शेकडो नागरिक आजारी. आरोग्य विभागाकडून पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल. नागरिकांकडून दोषींवर कारवाई करण्याची मागणी. बीड तालुक्यातील नागरिकांना दिवाळीत पुरवठा विभागानं दिला खराब झालेला तांदूळ. तांदळात किडे, चुरा आणि काळी बुरशी असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर. दाभोळखाडीच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर अत्याधुनिक हाऊसबोट प्रकल्पाचं उदय सामंतांच्या हस्ते उद्घाटन. 8 आलिशान रूम असलेल्या हाऊसबोटमधून पर्यटकांना निसर्गाचं अप्रतिम दर्शन होणार. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शहीद आणि माजी सैनिकांच्या कुटुंबियांसोबत साजरी केली दिवाळी. एक दिवस सैनिकांसाठी या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सैनिकांच्या कुटुंबियांची घेतली भेट. संभाजीनगरच्या कन्नडमधील नागदमध्ये काही दिवसांपूर्वी 24 वर्षीय शुभम राजपूतची हत्येप्रकरणी नागद गावातील नागरिक तसंच नातेवाईकांचा मूकमोर्चा. मारेकऱ्यांना फाशी देऊन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी. बुलढाण्यातील डिफेंडर कार प्रकरण. कार मालक ढवळे अखेर समोर. डिफेंडर कार माझी कमिशन पोटी दिली नाही, चौकशीसाठी तयार. आमदार चिन्हाचं इम्प्रेशन झाडण्यासाठी उपयोग करतो, कार मालक निलेश ढवळेचं स्पष्टीकरण. वर्धा शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत पोलिसांचा रूट मार्च. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचं नागरिकांना आवाहन. लातूरच्या उदगीर तिवघ्याळ शिवारात सोयाबीनच्या गंजीला आग. अज्ञात व्यक्तीनं लावलेल्या आगीत शेतकऱ्याचं जवळपास 3 लाखांचा सोयाबीन जळून खाक. पोलिसात गुन्हा दाखल. बीडमध्ये छातीत गोळी लागल्यानं तरुणाचा मृत्यू. तरुणाची हत्या की आत्महत्या गूढ कायम. मयूर चव्हाण असं मृत तरुणाचं नाव. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकोद गावातील 70 जणांची 3 कोटींची फसवणूक. पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अनिल कुमार बोहरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर रिक्षा चालकांकडून प्रवाशाला मारहाण. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. पोलिसांनी दोषीवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या सिन्नरमध्ये हॉटेलवर दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाची पोलिसांकडून धिंड. राहुल आव्हाड नावाच्या तरुणावर पोलिसांची कारवाई. चंद्रपुरात कालव्यात पडलेल्या नातवाला वाचवताना आजोबाही वाहून गेल्याची घटना. सावली तालुक्यातील हिरापूरमधील घटना. पुण्याच्या भोरमधील वेळवंड खोरे परिसरात बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये पसरली दहशत. बिबट्याचा नागरी वस्त्यांमध्ये वावर वाढला. वनविभागाकडून परिसरात पाहणी करत नागरिकांना मार्गदर्शन. पुण्यातील जुन्नरमध्ये बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढला. रात्रीला 3 ते 4 बिबट्यांचा मुक्त संचार. सीसीटीव्हीत कैद. परिसरात भीतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात मोबाईल दुकानात चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वर्ध्यात मद्यधुंद अवस्थेत हायड्रा क्रेन चालवणाऱ्या चालकावर कारवाई. चालकाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांकडून वाहन जप्त. पुण्याच्या दौंड कुरकुंभ एमआयडीसीमध्ये भिंत कोसळून 2 महिला कामगारांचा मृत्यू. 1 महिला जखमी. कॉन्ट्रॅक्टर आणि सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल. मृत महिला बिहार राज्यातील रहिवासी असल्याची माहिती. जखमी महिलेवर उपचार सुरू. भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा उड्डाणपुलावर ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात. 2 गंभीर जखमी. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल. लातूरमध्ये अज्ञात दिव्यांग महिला आणि पुरुषाची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट नाही. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. 3 महिन्यांपासून बेपत्ता असलेला तरुण वाशिमच्या मानोरा वनपरिक्षेत्रात जिवंत आढळला. तरुण बिहारमधील असल्याची माहिती समोर. 3 महिन्यांनंतर मुलगा जिवंत सापडल्यानं आईवडिलांना अश्रू अनावर. जळगावात 2 दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह मेहरुण तलावात आढळला. संतोष वामन निरपगार असं 60 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव. एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद.